नंतरची काहीतरी खंत आहे म्हटलं ती खंत अशी होती की नाना पाटील ही क्रांतीशिव त्यांना म्हणत होते. हो. आणखी मग तशा विचाराचे लोक जे होते त्यांनी सगळं आयुष्य झोकून दिलेलं होतं रे. मरणाची सुद्धा भीती नव्हती. असे लोक होते आणि सामान्य जीवनात तर पुढे आलेले. त्याला काय वाटत होतं की बाबा गांधींनी सांगितले खेड्याकडे चला आणि खेडा बेस धरा. आणि मग सरकार बघितल्यावर देखील पण सगळे हे काय ब्राह्मणाचे काय मराठ्याचे असलं तरी ठराविक गटाचेच लोक ते पाटील गटाचं नाव अमुक गटाचं तुम्ही आणखीन पुन्हा ह्याची लागेबांधे पुन्हा त्या ह्याच्याशी सावकाराशी म्हणा किंवा गेली मालकाची बाकीचे सगळ्याची. आणि मग तिथनं बाहेर पडले. 2 भाग झाले. शंकरराव मोरेने सुरुवात केली तिची आणि शेका पक्ष काढला. तर शेका पक्षात मग नाना पाटील शेका पक्षात गेले. आणखी पुन्हा मग ते बारामतीत निवडून आले खासदार म्हणून. कोण? नाना पाटील. नंतर पुन्हा ते निवडणुकीला उभं राहिले की तिथनं खासदार म्हणून निवडून आले. अरे त्यावेळेला एस टी नुकतीच सुरू झाली होती. आणखी मी इथे एस टीला थोडीशी गर्दी होती, जास्ती काय नव्हती. एक 7-8 माणसं कोणतंही होती. आणखी ती कंडक्टर भिकार तोड होता. मग पल्सात निघालो आम्ही. बागपडीचा स्टाफ आला. आणखीन 3 माणसं उतरली. म्हणजे 3 माणसं उतरली, तिघांनी चढायचं. तोर मोराळ्याचे 2 पाहुणे आणि नाना पाटील हे तिथं आले सांगलीला जायसाठी. आणि मग ते पाहुणे चढले. नाना पाटील अगोदर चढले आणि पाहुण्यापैकी एक जण राहिला. म्हटले एकच पाहुणे राहतात माझे, कोर्टात काम आहे म्हणले, मला जायचं आहे. मग म्हटलं तू खाली उतर. असलं बोललं आईला मी अवाक झालो. आणि नाना पाटील खरंच खाली उतरले. आईला मला राहवल नाही दिगेल पणा. कंडक्टर म्हणले दिगेल पणा तू ही ठगेगिरी करतोयस म्हटलं आणि ही जी टगला घालून म्हटलं दिगेल पणा पैसे मिळतात तुला. ह्या माणसाच्या जीवावर म्हटलं क्रांतिशिव नाना पाटील त्याला खाली उतरलंस. खासदारा येऊ तू सांगू शकला असता. खासदाराला तर मोफत प्रवास करायची सवलत आहे म्हटलं. आणि असं असताना म्हटलं तू तिला खाली उतरलंस. खासदारला का आणि ते मी पूर्वीचा क्रांतिशिव नाना पाटील त्याला का कसं तिघेल पण तुझं आयुष्य जायचं पाप केलेस म्हटलं तू. मग इतकं बोललो त्या ह्याला आणि मग सगळे लोक लागले बघायला. मग बरेचसे समजदारी होते, जरा व्हायचे होते नाही असे. ह्याच्या आईला धराचीच पाडव्याला दिगेल पणा आणि गाडी उभं करा आणि जोडेनं हाना म्हणली याला. घेतलं का मग? नाही तोर गाडी गेली की डबल बेल्ट देते गेला की गाडी. अगोदर त्याच्यानंतर मी बोललो. गाडी चालू झाल्यावर नाना पाटील एकटेच खाली राहिले. नाही पाहुण्यांची सगळीच उतरले खाली. मी म्हटले बाबा एकटाच मग काय करू पण मी म्हटले उतरतो खाली. आणि नाना पाटील उतरलं काय नाही जायला. मग मला एक सांगा, एसटीत किती माणसं होती? अरे एसटीत बघ एसटी भरलेली होती. भरलेली होती. आणखी पुन्हा मग त्याला 7-8 माणसं स्टँडिंग होती. त्याच्या 5 एसटी आहे. आणखी एकच माणूस उभा आला असता तर याचा बा काय भरत होता. नाना पाटील विनयशील होते, त्यांनी ते खाली. अरे मला तेच सांगायचं आहे महत्वाचं. म्हणजे अरे अशी माणसं होती आणि मग आता हे दिगेलपणा सारे काय करतायत दिगेलपणा. पैशाच्या मागे लागलेले प्रतिष्ठेच्या मागे लागलेली दिगेलपणा ही जत्रा म्हणून तर त्या सांगण्याचा लेख दिगेलपणा मला बरं वाटलं. आणि मी खरं म्हणजे 2 वेळेला प्रयत्न केला ह्या जे लढायला. आणखी पण मग विश्वनाथ कबतचा पत्ता घेतला, त्याचा संपर्क काय. ते डॉक्टर हा साळुंखेंचा लेख तुम्हाला तुम्ही किर्लोस्कर मध्ये आला होता काय? किती साली? अंतोलीचं 81 किंवा या साली. अंतोलींचं सर मुख्यमंत्री झाल्यानंतर काय लेखाचं नाव होतं? बरेच झाले सत्ता गेली, परंतु पुन्हा परत काय होतं की बाबा सत्ता गेली आणखी पुन्हा मग एक विचार करायची संधी प्राप्त झाली असं त्यांचं आहे. विचारवंत आहे आणि तो आशय देत आहे
मग त्या लेखाची आठवण तुम्हाला अलीकडे झाली आता झाली काल परवा की भानगड झाल्यावर या शिवसेनेला फोडल्यावर आणखी पुन्हा राष्ट्रवादीला फोडल्यावर आठवण झाली. हा मग तुम्ही तो लेख पुन्हा शोधून त्यांच्याकडे मागणी केली. मागणी केली. मिळाला? मिळाला माझ्याकडे आहे का? झेरॉक्स काढून घे. घेतो. एक मराठा लाख मराठा त्याची झेरॉक्स किती काढून घे. हो घेतो. माझी मला परत कर. देतो. दादा खूप सुंदर तुम्ही म्हणजे एवढं वाचताय आणि पूर्वीचं वाचलेलं सुद्धा आठवण ठेवताय. खूप मोठं भाग्य आहे. अरे सगळं आठवतं मला. आलं का लक्षात? सगळं आठवतं मला. वाचनाचं किती नाच होतं मला. 7वीपासून हायस्कूलमध्ये गेल्यानंतर तर हे काय काय वेळेला आवडलेलं पुस्तक एखादं असलं की नाही तर आम्ही घरात नसायचं. आणि मग ते महादेवाच्या देवळात राष्ट्रसेवकाचं ऑफिस होतं. गाडीवर पोरं तर माझे सगळे परीक्षे. तेव्हा मंत्रालय दिवस होतं रे. काय सांगायचं तुला. ते आत्ता तुमचं पलूचं महादेवाचं मंदिर हो त्याच्या वर माडी आहे ती तुमच्या अगोदरची आहे. जुना आहे बघा आत्ता. वर माडी आहे. हो त्या आमच्या अगोदरची आहे. मग माझा पर्यंत बांधलं ते वरचं. हो मग तिथं समजायचं अरे रात्री वाचायला सुरुवात केलेली ती बी चिमणी. कंदील तर कुठला कंदील बी नव्हता. हो ते ढाण जळायचं पण. हो आणि सकाळी मी पाठ झाल्यावर 6 वाजले. आईला म्हटलं पाणी आणायच राहिले. घरात वाढत दिली. म्हटलं आपलं जा आता उठून म्हणून पुस्तक बंद केलं. काय सांगताय. अखंड वाचत होतो. संध्याकाळी चालू केलेलं पुस्तक पहाटे तुम्हाला ते 6 वाजता जाग आली की आपण पुस्तक वाचायला लागलोय आणि मग घरातली कामं करण्यासाठी गेला. अखंड रात्रभर मी वाचतो. एवढा हे ध्यास कुणी तुमच्याकडं निर्माण केला तुमच्याकडे किंवा मला काही सांगता येणार नाही. पण एक काय झालं पलूसला ग्रामपंचायतीमध्ये काय थोडेसे वाचनाचे 1-2 माणसं नाराजी होते. मग लायब्ररी काढायची असं ठरलं त्याने आणि लायब्ररी काढली त्याने. आणि मग कुठेतरी पुस्तक वाचले. मग ते एक पुन्हा नाथ माधवचं तिकीट पुन्हा वीरजवळ कादंबरी होती. रहस्यकथा थोडीशी. रहस्यकथा नव्हती पण ही होती म्हणजे जुन्या काळातली असं कादंबऱ्याच होत्या नाथ माधवांच्या. नाथ माधव कादंबरी. नाथ माधव मी सगळं वाचले. हो ते शिवाजीवरचे तिकीट पण सिरीज सगळे वाचले. तर असं इतकं वाचत होतो मी. आणि मग हे बाकीचं राजकीय जे आहे की नाही त्या मात्र हायस्कूलला गेल्यानंतर मग माझं हे झालं. अरे काही मंत्रालय दिवस कसे होते तुला काय सांगायचं आता. मराठी 5वीत असताना आम्ही गांधी टोपी घातल्या आणि रस्त्याने फेरी पडल्या. गोऱ्या माकडानं उचलते वा लेंगे स्वराज्य लेंगे चरखा चला जरा खेळेंगे. वा वा. आणि 14 ऑगस्टला देखीलपणा सबंध दिवसभर आणि रात्रभर देखीलपणा जल्लोष केला. म्हणजे 14 ऑगस्ट ज्या 1947 साली तुम्ही जवळजवळ मॅट्रिकला होता. म्हणजे जवळजवळ तुम्ही 21 वर्षाचा होता. हो हो बरोबर. 1947ला 14 ऑगस्टला दादा तुम्ही 21 वर्षाचा होता. त्याच्या अगोदरचं सगळं शालेय जीवन त्यानंतर हायस्कूलचं जीवन सगळं तुम्ही सांगताय. आजही तुमच्या स्मरणात आहे सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभं राहतं. शंकरराव किर्लोस्करांचं झेंडावंदन केलेलं देखील पण अजून तसंच आहे. शंकरराव किर्लोस्कर माझी व्यक्तिगत हे होते मैत्री होती. हो म्हणजे हे आज कोणाला सांगेल तर खरं वाटणार नाही. हो हो मुकुंदराव तर नंतर त्यांच्या बघा ना आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि त्या होऊन गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यानंतर किती वादळ आली काय आलं. मध्ये तर कोरोना आला. हो माणसं त्या कोरोनात चांगली माणसं आणि जगाचा निरोप घेतला. हो पण दादा तुम्ही तुमच्या वाचनाच्या जोरावर आणि खरोखर ती एक तुमच्याकडे जी शक्ती आहे त्याच्यावर आज आम्हाला स्वातंत्र्यापूर्वीच्या सगळ्या आठवणी घटना सांगताय. किती मोठं भाग्य आहे ते. बघितल्यासारखं तुम्ही आम्ही अनुभवल्यासारखं वाटतंय आम्हाला. नाही अरे ताज्या आठवणी आहेत. एक सांगू का तुला की आता हायस्कूल काढायची कल्पना तुला कशी होती आणि ह्या राजकारण्यांनी कसं ती कल्पना आमचं हकालपट्टी केली. हा इतिहास ती सगळा तुला माहित आहे की नाही मला माहित नाही. पण त्यावेळेस शालेय जे जीवन होतं कुठलं किर्लोस्करवाडीचं आणि त्यावेळेचं ती सगळं म्हणजे तुम्ही रस्त्यातनं खडतर परिस्थितीत जात होता सांगितलं.
म्हणजे त्यावेळची माणसं भेटलेली हं. आणि त्यामुळंच भविष्यात पुन्हा तुम्हाला पुढे त्याचा भरपूर लाभ झालाय ना. खूप झाला लाभ. आणखी पुन्हा शिक्षक का होते माहिती आहे का? हं. विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं होतं. हा. इतकी संख्या नव्हती. हं. आलं लक्षात. एक 35-40च विद्यार्थी असायचे. म्हणजे लोकसंख्या पण विरळच होती हो. वेळच होते शाळेत हे पोरं आज आले. गावचा वाढता विस्तार एवढा दिसतोय का तुम्हाला पाक तुमचा? अरे ह्या सिटी हायस्कूलचं चालक होते, म्हणजे ते किर्लोस्कर हायस्कूल चालवायला दिलं होतं त्यांना. हं. आणि मग तिथले ते शिक्षक पलूस यायचे आजूबाजूला विद्यार्थी आणखीन मिळवावेत म्हणून. हं. आणि त्यामुळे शंकर स्कॉलर त्या बेनीवाले म्हणून हे होता पहिला जे तो हायस्कूलचा हेडमास्टर. हं. शंकरांनी विचारलं म्हणजे बुवा चांगले शिक्षक तुम्ही आणणार असला तर तुम्हाला चालवायला देतो सिटी हायस्कूलला. हं. ते म्हणले बाबा BA बेटेचे दावण लावतो म्हटले दिगरपणा, तुम्ही का काळजी करताय. असे शिक्षक होते. संस्कृतात दिगरपणा. अरे शंकर स्कॉलरशिप मिळवलेली, बिडकर पारितोषिक मिळवलेले लोक होते. हो. अरे हे इनामदार वगैरे आहेत का नाही, नासा इनामदार हो. त्या कारव्याचा, होय की. ते आम्हाला शिक्षक होते. नासा इनामदार लेखक हो ते ह्याचे होते गोमेवाडी. हो. नाही ह्याचं कारवाचं, हा करवे. कारव्याचा तो. हा हा हा. मराठी शिकवायला आम्हाला ते होते. म्हणजे त्यावेळेस ती स्कॉलर शिक्षक सगळे आणत होते काय किर्लोस्करवाडीत? होय. अरे आणि पुन्हा मग अर्जुन आडकर म्हणून होते, हं. म्हणजे ते शंकराचे स्कॉलर होते. हं. धारवाडकर, हो. पुन्हा हे KR जोशी, NW भावे. मुलांना ते एक खरं कष्टाळू शिक्षक त्यावेळेचे. नाही कष्टाळू शिक्षक होते, पण नातू दिवशी होते. आलं का लक्षात. अरे मित्रत्व आमचं ते बरेपर्यंत मित्रत्व होतं. हो. NW भावे, वाकडकर वगैरे हे, किंवा आता जके बर्वे वगैरे, असे नाते नाही मिळत आता. शाबाई म्हणून होत्या, त्या वारल्या पण कॅन्सर म्हणून. तर अरे किती काळजी करायची आता आमच्या. हो. अनुसयाबाई शाह त्यांचं नाव, पण त्या मराठा होत्या. आणखीन पण मग शाह माणसाच्या बरोबर लग्न केलं होतं त्यांनी, हायस्कूलला शिकलं होतं. आता आम्हाला शिकवायला नसून सुद्धा बाई शाळेत नाही येणारी पोरं हे वर्गात गेलो आम्हाला तर छत्री कुठली, पोतं घ्यायचो आणि त्याच्या खाली धरायचं, दप्तर आणखीन जायचं, पुन्हा भिजत त्यांनी मारलं. म्हणजे माहिती पुन्हा माझे शेजारी गोपाळ जोशी म्हणून होता वाडीतला, माझा मित्र, एकाच पागावर बसायचा. आणखी ते म्हणते अरे गोपाळ तुला लाच नाही का वाटत रे, तुझी शेजारी तुझा मित्र भिजलाय, आता दोघंही घराकडे जा आणि तुझे कपडे तिला घालायला दे, तोपर्यंत ती वाचते. अरे एवढे प्रेमळ शिक्षक होते. अरे इतकं नातं होतं. वाकणकर तर द्यायचे, पुन्हा पर्यंत केलं, पण माझी जाणं येणं होतं. जकी बर्व्यांच्याकडे मी जाते तसे. अरे कोण करते आता सांगण्याची चौकशी. खरंय.